निवडणुकांनंतर पुन्हा उपोषणाची घोषणा दिलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. 8 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराठी येथे उपोषण करणार होते, परंतु उपोषणासाठी त्यांना आता प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जरांगे आता काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. निवडणुकीच्या निकालानंतर 4 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी उपोषण करणार होते. त्याबाबतची घोषणा त्यांनी केली होती. आचारसंहितेमुळे पोलिसांनी 4 तारखेला जरांगेंना परवानगी नाकारली होती. त्यानंतर 8 तारखेला उपोषण करणार असल्याचं जरांगेंनी घोषित केलं होतं. त्यानुसार त्यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली, परंतु आता प्रशासनाने पुन्हा त्यांना परवानगी नाकारलेली आहे. जरांगेंचं अंतर्वालीत उपोषण नको असं निवेदन गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावांनी दिलेल्या निवेदनामुळे जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं प्रशासनाने म्हटलंय. त्यामुळे आता जरांगेंच्या आंदोलनाला गावकऱ्यांचा विरोध होतोय. त्याचबरोबर प्रशासनाने देखील परवानगी नाकारली आहे. यावर जरांगे पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला जरांगेंच्या भूमिकेविषयी आणि प्रशासनाच्या निर्णयाविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.